शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि फॅशन डिझायनर शायना एनसी यांचं व्हॉट्सअप खातं हॅक करून आर्थिक मदतीची मागणी केल्यामुळे किमान 8 जणांचे 3,92,000 रुपयांचं नुकसान झालंय। फसवणूक करणाऱ्यांनी थोडी मदत हवी आहे असे संदेश पाठवून पैशांची मागणी केली आणि 2 तासात पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं होतं। दुपारी 1:58 हॅकिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे, परंतु पोलिसांनी तातडीनं कारवाई केली नाही। तातडीनं कारवाई केली असती तर फसवणूक इतरांची झाली नसती अशी प्रतिक्रिया शायना एनसी यांनी दिली आहे। पोलिसांच्या या ढिसाळ वृत्तीबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे शायना एनसींनी म्हटलंय। शायना एनसी यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या टीमनं तत्काळ पोलिसांना माहिती दिली होती आणि हॅकरचे जीपे खातं ब्लॉक करण्याची विनंती केली होती। मात्र प्रक्रियेतील विलंबाबद्दल असमाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि असा आरोप केला जातोय की पोलीस खात्याचा शोध घेत असताना आणि कारवाई सुरू आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी काहीसा विलंब केला आणि त्यामुळे या लोकांचे पैसे हे आता वाया गेलेले आहे किंवा त्यांचं नुकसान झालंय अशी प्रतिक्रिया शायना एनसी यांनी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।